हाय, हॅलो, कसे आहेत सगळे? मी दीपाली खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर तुम्ही तर पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये की आम्ही नवीन गाडी घेतली आहे. तर त्याचा काही व्लॉग वगैरे नव्हता टाकला मी, वेळच भेटत नव्हता. घरी पाहुणे वगैरे आलेत, सासू-सासरे आलेले आहेत माझे. तर मग आम्ही गेलो, गाडी वगैरे घेण्यासाठी आले होते ते. गेलो होतो शोरूममध्ये. मस्त बघू शकता ही आमचे सासूबाई आहेत आणि इकडं सासरे बसलेले आहेत. तर मग गाडीच डिलिव्हरी घेण्यासाठी गेलो होतो. घेतली, त्यांचं तिकडं प्रोसेस चालू होतं, काही साईन वगैरे करायच्या. तर तोपर्यंत आम्ही इकडं कॉफी वगैरे आमच्यासाठी आलं होतं. तर मस्त असं कॉफी वगैरे घेतली आणि बसलो होतो त्यांची वाट पाहत. त्यांचं प्रोसेस होण्यास चालू होतं. मग ते झाल्याच्या नंतर गाडी येऊन देणार होते आमच्याकडं. बऱ्याच दिवसापासून घ्यायचं चालू होतं त्यांचं, पण आज तो दिवस आलाच. म्हणजे एक मिडल क्लास फॅमिलीचं स्वप्नच असतं, एक गाडी आणि घर. पहिलं स्वप्न त्याला आमचं पूर्ण झालेलं आहे. आता बघू नेक्स्ट. तर मग आम्ही खूप एक्सायटेड होतो, मी पण आणि सगळेच, माझे मिस्टर पण. थोडंसं सिंपल असं आवरलं होतं मी. मग त्यानंतर दोघांनी मिळून आम्ही पूजा करत होतो, त्यांनी आणि मी. माझ्यापेक्षा जास्त माझे मिस्टर एक्सायटेड होते, कारण त्यांचं एक स्वप्नच होतं की गाडी घ्यायची. मग फायनली घेतलीच. ते त्यांचं स्वप्न पूर्णच झाले. खूप खुश होते. तसं तर आम्ही सगळेच खुश होतो. काय लहानपणापासून म्हणजे असं गाडीची हौस असायची, जी आत्ता पूर्ण झाली. आत्ता आमच्या लेकरांचं म्हणजे लेकरांच्या फ्युचरसाठी चांगलंच आहे. जे त्यांना आम्हाला खूप लेट भेटलं, जे त्यांना आता लवकर भेटतं आहे त्यांच्या नशिबानं समजा. मग असं छोटीशी पूजा वगैरे करून घेतली मी. आणि खूप मोठी फॅमिली आहे आमची, पण जास्तच काही कोणी आलं नव्हतं, फक्त सासू सासरेच आले होते. आणि मी त्यांना आत्या म्हणते आणि सासऱ्यांना मामा म्हणते. समजा आत्या आणि मामा दोघंच आले होते. माझ्या घरचं कोणी आलं नाही आहे, कारण त्यांची थोडी अडचण चालू आहे, त्यामुळे आले नाही. ते म्हणले येऊ नंतर असंच कधीतरी. तर मग इकडं आत्याबाई मामांनी पण पूजा करून घेतली आणि माझी बहीण ही तर तुम्हाला माहितीच आहे, हिनं पण करून घेतली. आणि मग सगळ्यांनी पूजा वगैरे करून मस्त सगळ्यांना पेढे वगैरे दिले आणि मग त्यानंतर आलो घरी. तर असा होता आजचा ब्लॉग. असा भेटूच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.